रामू भोसले, मी गावचा रहिवासी आहे, तालुका जिल्हा सातारा. माझं प्राथमिक शिक्षण कनेरगेटमध्येच झालेलं आहे आणि 11वी ते 12वी माझं कोरेगाव या ठिकाणी जे मॉडर्न कॉलेज या कॉलेजमध्ये झालेलं आहे. तिथून मी भरती 2001 मध्ये झालो आणि 30 एप्रिल 2025 साली मी रिटायर सुभेदार या पदावरून रिटायर झालो. मी द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरचा हिस्सा आहे. कुठे कुठे सेवा पण केलेली आहे? मी जम्मू काश्मीर, सिक्कीम, राजस्थान, दिल्ली, सुदान, शांतीसेना म्हणून प्रामुख्याने केलेली आहे. निश्चितपणे देशसेवा करत असताना असे काही प्रसंग आले असतील की? खूप सारे प्रसंग होते, पण ते प्रोटोकॉलच्या हिसाबाने आम्ही शेअर करू शकत नाही. अच्छा अच्छा. हां हां. पण एक अभिमान वाटतं आपल्याला. ठीक आहे, यापुढील आपल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. थँक्यू सर. साहेब नमस्ते. आज आपण देशसेवेतून सेवानिवृत्त होत आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर या कनेरखेड गावामध्ये आपली मिरवणूक काढली जाते आहे. निश्चितपणे खूप अभिमानाचा असं क्षण आहे. काय भावना आहेत साहेब आपल्या? खूप आनंद होतोय. या गावातून ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस मला मी आर्मी जॉईन केली आहे. अच्छा. पुढे भविष्यात 1-2 वर्षानंतर लोकांना कळत गेला की गावाला की मी इंडियन आर्मीचा एक हिस्सा आहे म्हणून. अच्छा. पण आज सर्व लोकांना माहिती आहे की मी एक इंडियन आर्मीचा हिस्सा होतो आणि आज मी रिटायर आहे. आपण किती वर्ष सेवा केली साहेब? मी 24 वर्ष सेवा केली आहे आणि सुभेदार या पदावरून आपण निश्चितपणे देश सेवा करत असताना अभिमान आपल्याला वाटत असेल. प्रत्येकाला वाटतं. अच्छा. आणि हे सर्व करत असताना आपल्या सुविद्य पत्नी यांचं देखील फार मोठं योगदान आहे. आपल्या पतिदेवांची मिरवणूक आज गावातून निघते, एक वेगळा क्षण आहे आपल्यासाठी. काय सांगाल आपण? खूप छान वाटतंय. कमी लोकांच्या नशिबाला हा क्षण येस. येतो. हां हां. तो आज माझ्या नशिबाला आलाय. मी खूप भाग्यवान आहे की आज गावातून मिरवणूक निघते आहे आणि 24 वर्ष सर्व्हिस करून रिटायर. 2 तप देशासाठी त्यांनी समर्पित केलेली आहेत. देशाची सेवा केली, खूप प्रामाणिकपणे केली आणि त्याचं प्राऊड फील पण निश्चितपणे अभिमानाचा क्षण आहे. गावातून मिरवणूक निघते आपली. ठीक आहे, आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आपल्याला.